तर मैत्रिणींनो, एकही हँगर न वापरता आपण कपाट कसं आवरू शकतो, तसेच आपण वापरून झालेल्या साड्यांचा नेमकं काय वापर करणार आहोत, तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. तसेच आपलं कपाट आपण कसं व्यवस्थितरित्या ठेवू शकतो हेही मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम, माझ्या लाईफस्टाईल ऑफ पूनम या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज मी तुम्हाला कपाट कसं आवरायचं याविषयी थोडं दाखवणार आहे. तर कपाट आवरण्याचं कारण असं की कपडे काढण्यासाठी आपण जेव्हा जातो तर एक साडी घेण्याऐवजी बाकीची सर्व साड्या खाली पडतात. तर म्हटलं चला थोडंसं कपाट हे अस्ताव्यस्त झालेलं आहे, कारण रोज कपडे आपण इकडे तिकडे जाताना घालतो आणि नंतर आल्यावर घाई गडबडीत पुन्हा तसंच ठेवतो. तर त्यामुळे कपाट एवढं अस्ताव्यस्त झालेलं आहे. तर तेही मी तुम्हाला दाखवते की मी आता कसं आवरणार आहे कपाट ते. तर चला. तर येथे तुम्ही पाहू शकता की कपाटातले कपडे सगळी कशी विस्कटलेली आहेत आणि सारखं सारखं कपाट आवरायचं म्हटलं तर कंटाळा येतोच. त्यामुळे मी महिन्यातून एकदा असं कपाट आवरून घेते. तर पहिल्यांदा सिंपल साड्या मी बाहेर काढल्या आणि पहिल्यांदा तो कप्पा आवरून घेते, कारण जर मी पूर्णच कपड्यातली कपडे काढून बाहेर ठेवली तर एकदम पसारा होईल आणि मला सुचणार नाही की कपडे कसे व्यवस्थित ठेवायचे. त्यासाठी मी पहिल्यांदा ही सिंपल ज्या साड्यांचा कप्पा आहे तर त्या साड्या बाहेर काढून त्याच पुन्हा नीट व्यवस्थित लावून घेते आणि असं एक एक कप्पा मी आवरून घेते, जेणेकरून मला. तर येथे मी पुन्हा सर्व साड्यांच्या एक एक अशा घड्या घालून व्यवस्थित कप्प्यामध्ये ठेवून दिल्या. तर पहिल्यांदा मी हा कप्पा आवरायला घेतला होता तर तोच पूर्ण केला. तर तो कंप्लीट झाल्याशिवाय मी दुसरा कप्पा काही आवरायला घेणार नव्हते, कारण खूप सारा पसारा मग झाला असता. तर पहिल्यांदा मी सर्व साड्यांचे घड्या नीट घालून घेतल्या आणि मग एक एक साडी असं एका एक ठेवून पूर्ण कप्पा व्यवस्थित करून घेतला. तर इथे मी सिंपल साड्या आहेत ना, त्याचे प्रत्येकाचे जे ब्लाऊज आहेत ना ते असे व्यवस्थित घड्या घालून त्यामध्येच ठेवते, कारण कुठे जाताना पटकीने मग ब्लाऊज पण सापडतात आणि जर आपण सेपरेट ब्लाऊज ठेवले तर मग पटकीने आपल्याला ब्लाऊज सापडत नाही. तर असं व्यवस्थित या साडीमध्येच ब्लाऊज घालून ठेवायचा, म्हणजे पटकीने साडी आणि ब्लाऊज आपल्याला सापडते. तर असे प्रत्येक साडीमध्ये माझा ब्लाऊज असतो. तर त्यामुळे मला पटकीने मग कुठे जायचं म्हटलं की साड्या पटकीने ब्लाऊज सगळं घालतात. आणि मग तर कपड्यांच्या गाड्या कशा घालायच्या हे आपल्या कपाटावर अवलंबून असतं. जर आपल्या कपाटामध्ये स्पेस भरपूर असेल तर आपण त्या घड्या थोड्या मोठ्या घातल्या तरी चालतात, परंतु जर स्पेस छोटा असेल तर एकदम बारीक घडी घालायची. तर सिंपल साड्या माझ्या बरेच असल्यामुळे मला दरवेळेस गाड्या घालताना भरपूर वेळ लागतो, परंतु सिंपल साड्या ह्या लागतातच सारख्या. इथे जवळ कुठे जायचं म्हटलं किंवा यात्रा वगैरे असेल तर घरीच स्वयंपाक वगैरे करावा लागतो, तेव्हा पाहुणे येणार असेल तेव्हा. तर अशा काही कार्यक्रमांसाठी आपल्याला सिंपल साड्याच घालाव्या लागतात आणि फंक्शनल साड्या ह्या फक्त लग्न वगैरे असेल तेव्हा मग घालायला होतात. परंतु सिंपल साड्याच मला जास्त आवडतात, कारण त्या घालायला खूप इझी पण असतात आणि त्याचं ओझंही जास्त होत नाही आणि एकदम कम्फर्टेबल वाटतं. तर त्यामुळे माझ्याकडे सिंपल साड्या भरपूर प्रमाणात आहे आणि शक्यतो मी साड्या घेतानाही सिंपल साड्याच घेते आणि फंक्शनल साड्या ह्या आहेत पण त्या जरा मी कमीच घेते. परंतु सारखे फंक्शन असल्यामुळे त्याही जास्त प्रमाणात घ्याव्याच लागतात. परंतु त्या साड्या घेताना मी कमी वेट लॉसच्या घेते, कारण मला त्या कम्फर्टेबल वाटतात. कारण जास्त वेट असणाऱ्या साड्या घालायला मला अजिबात आवडत नाही आणि त्या नेसतानाही खूप पटकीने नेसता येतात व एकदम छान दिसतात. तर
आता हा कप्पा मला आवरायचा आहे, तर आता या सर्व साड्या मी खाली काढून घेणार आहे. तर इथे मी सर्व सिंपल साड्या एकदम व्यवस्थित घड्या घालून वगैरे ठेवल्या. त्यानंतर मग शेजारच्या कप्प्यामध्ये असणाऱ्या फंक्शनल साड्या ज्या आहेत ना, ज्याच्यावर वर्क वगैरे आहेत, अशा साड्यांचा कप्पा म्हटलं आता व्यवस्थित करायचा. त्यामुळे या सर्व साड्या मी खाली काढून घेतल्या. तर तुम्हाला माझं कपाट पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात आलीच असेल की माझ्या कपाटामध्ये एकही कसल्याही प्रकारचं हँगर नाही. तर मी हँगर वापरतच नाही. हँगर असेल किंवा ऑर्गनाइज करण्यासाठी काहीतरी ऑर्गनायझर असेल तर त्याचा वापर न करता सुद्धा आपण कपाट एकदम व्यवस्थित ठेवू शकतो. तर माझ्या या वर्कच्या साड्या आहेत, तर त्या मी सर्व आपल्या साड्या ह्या अशा बॅग असतात ना, तर या बॅगमध्येच ठेवते. कारण आपण म्हणजे नवीन घेतो जेव्हा साडी, तेव्हाच ही आपल्याला बॅग त्याबरोबर भेटते. तर याचा वापर आपण फेकून न देता साडी घालून झाल्यावर पुन्हा यामध्येच ठेवून द्यायची. त्यामुळे ह्या साड्या एकदम व्यवस्थित राहतात. तर माझ्या बऱ्याचशा साड्या या पूर्ण बॅगमध्येच आहे. तर तुम्हाला दाखवते मी. तुम्ही पाहू शकता पूर्ण साड्या म्हणजे अशा बॅगमध्येच आहे, जेणेकरून या साड्या खराब होत नाहीत. तर जवळजवळ या 10-12 वर्षापासूनच्या ह्या साड्या आहेत. तर या साडीला कंप्लीट 13 वर्ष पूर्ण झाली. तर तुम्ही पाहू शकता ही साडी बघा, एकदम छान वर्कची साडी आहे आणि स्टोन वर्क आहे त्याच्यावर. तर खूप सुंदर साडी आहे, ती मला खूप आवडते. तर मी अशी तिला पॅक करून ठेवली आहे. तर अशा ह्या वर्कच्या साड्या आहेत, तर या जड असतात. तर ह्या काय आपण सारख्या घालत नाही. तर या कधी तेव्हा लग्न कार्य किंवा काहीतरी मोठं आपलं फंक्शन वगैरे असेल तरच आपण त्या घालतो. तर या आपण आतमध्ये एकदम व्यवस्थित ठेवून द्यायच्या की जेणेकरून त्याला सारखा हात लागणार नाही. तर माझ्याकडे जवळपास बऱ्याच साड्या ह्या स्टोन वर्कच्याच आहेत. त्यामुळे त्या मी व्यवस्थित ठेवते. कारण त्याचे स्टोन जर पडले ना तर त्या साडीचा पूर्ण शो जातो. त्यामुळे त्या साड्या मी पुन्हा त्याच साड्यांच्या बॅगमध्ये व्यवस्थित ठेवून देते. तर अशी आपण काळजी घेतली ना साड्यांची, तर आपल्या साड्या आहे अशा नवीन राहू शकतात. त्यामुळे मग त्या व्यवस्थित घड्या घालून पुन्हा त्या पॅकेटमध्ये ठेवून द्यायच्या. मग मस्त अशा नवीन व्यवस्थित राहतात. तसेच काठापदराच्या ज्या साड्या असतात ना, त्याही व्यवस्थित इस्त्री वगैरे करून छान घड्या घालून व्यवस्थित अशा ठेवल्या ना, तर त्याही अजिबात चुरगळत नाही. तर शक्यतो मी होईल तेवढं कपाट माझं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच नीटनेटके ठेवण्याचा प्रयत्न करते. कारण मलाही कपडे अस्तव्यस्त झालेले अजिबात आवडत नाही. तर कपडे जर असे चुरगळलेले वगैरे बघितले ना, तरी पण मला भरपूर माझी चिडचिड होते. त्यामुळे मी शक्यतो कपड्यांना इस्त्री वगैरे करूनच ठेवते. तर आता यामधील ड्रेस आहे ना, तर ते निम्मे मी आता इस्त्रीसाठी बाजूला काढलेले आहेत. तसेच जे इस्त्री केलेले आहेत ते व्यवस्थित आतमध्ये ठेवून देणार आहे. तर बाकीच्या सर्व कपड्यांची मी गड्या घालून कपाटामध्ये ठेवून देते. तर या कपाटामध्ये पूर्ण कपडे ही माझीच आहे. कारण भरपूर साड्या असल्यामुळे मला साड्यांना भरपूर जागा लागते. तर साड्या व ड्रेस यामध्येच हे कपाट भरलेलं आहे. तर तुम्ही आता पाहू शकता हे दोन्ही कप्पे मी छान असे आवरले आहेत. आणि इथे ड्रेस होते तेही मी पूर्ण बाहेर काढून याचे छान घड्या घालून ठेवले आहेत.
आणि आता फक्त हा खालचा कप्पा माझा आवरायचा राहिला आहे, तर आता तोही आवरून घेते. तर या कॉटनच्या साड्या आहेत माझ्या. तर कॉटनच्या साड्या आहे ना खराब होतात बाहेर अशा ठेवल्यामुळे, त्यामुळे मी अशा त्यांना अशा पिशव्यांमध्ये भरून ठेवल्या आहेत. तर अशा बॅग आपण वापरल्या तर आपल्याकडे नेहमी म्हणजे साड्यांच्या तर या बॅग असतातच, परंतु बाकीच्या साड्यांना जर नाही भेटल्या बॅग तर आपण यासाठी अशा पिशव्यांमध्ये आपण भरून ठेवू शकतो, कारण या तर सर्वांकडे असतातच. तर त्यामुळे माझ्या प्रत्येक साड्यांना मी अशी व्यवस्थित भरून घडी घालून इस्त्री वगैरे करून ठेवलेल्या आहेत, जेणेकरून माझ्या साड्या अजिबात खराब होत नाही. तर अशा प्रकारे आपण हँगर न वापरताही आपल्या साड्या व्यवस्थित अशा छान ठेवू शकतो. तर मी आत्तापर्यंत कधीही एकदासुद्धा हँगरचा वापर केलाच नाही. तर त्यामुळे मी अशा या बॅग आहेत ना, यामध्ये व्यवस्थित अशा साड्या भरून ठेवते, म्हणजे मला त्या घ्यायलाही सोयीस्कर वाटतात आणि छान पण राहतात. तर तुम्हाला कशी वाटली ही ट्रिक नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही तुमचे कपाट कसे ठेवता तेही सांगा. लागत नाही ना जे ब्लाऊज, तर ते मी या पिशव्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे, की जेणेकरून म्हणजे हे कोणत्याही साड्यांवर मी वापरत नाही, म्हणजे मॅचिंग ब्लाऊज नाही येते. तर हे जेव्हा केव्हा मला वाटेल की हे ब्लाऊज घालायचे तेव्हा मी यांना बाहेर काढते. तर हे मी असे एका कॅरीबॅगमध्ये भरून ठेवले, की जेणेकरून मला वाटेल की एखाद्या साडीवर जर याच्यातलं मॅचिंग होतोय आणि घालायचं आहे हा ब्लाऊज, तर तेव्हा मग मला ही पटकन कॅरीबॅग सापडते. तर मी अशी व्यवस्थित ही कॅरीबॅगसुद्धा नीट लक्षात राहीन अशी ठेवते. तरी ही मी इथे ठेवून दिली खाली. तर तुम्ही बघू शकता परकर आहेत त्याचे मी घड्या घालून ठेवल्या आहेत आणि इथे ह्या साड्या ठेवलेल्या आहेत. तर कसं वाटते तुम्हाला माझं कपाट? तर मैत्रिणींनो, असं हे माझं पूर्ण कपाट आता आवरून झालेलं आहे. जवळजवळ याच्यामध्ये माझं 2 ते 3 तास झालं मी हे कपाटच आवरते. तर तुम्हाला दाखवते मी कसं आवरलं आहे. तर तुम्ही पाहू शकता आता माझं पूर्ण कपाट हे छान असं मी आवरून ठेवलं आहे. तर दिसायला आता किती छान दिसतंय ते कपाट, परंतु त्याला मला आवरायला भरपूर टाइम गेलाय. पण छान वाटतंय जेव्हा केव्हा आपण असं कपाट पाहतो ना, तर एकदम असं त्याच्याकडे पाहूशीच वाटतं. परंतु पुन्हा त्याच्यातले कपडे आपण जेव्हा केव्हा घेतो तर थोड्या दिवसांनी पुन्हा जरा अस्तव्यस्त होतात कपडे. तर मग पुन्हा एक दिवस असाच काढून छान असं कपाट आवरून घ्यायचं. तर चला, तुम्हाला एक मला गोष्ट सांगायची की आपण साड्या वापरतो आणि त्या वापरून राहिल्यानंतर त्याचं आपल्याला म्हणजे असं होतं की आता या साडीचं काय करायचं. साडी तर खूप छान आहे आणि किती वेळा घालून 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 मग त्याचा थोडा आपल्याला आता म्हणजे असं वाटतं की नको घालायचं. तर त्याचं काय करायचं आपण, तर त्या साडीची सुंदर अशी फ्रॉक शिवायची. तर मी ही फ्रॉक शिवून घेतली आहे. तर ही माझी खूप छान आणि खूप फेवरेट साडी होती ब्लॅक कलरची आणि ती मला खूप आवडत होती. तर तिचा मी असा सुंदर असा फ्रॉक शिवून घेतला आहे. तर ही फ्रॉक मीही घालू शकते आणि माझी मुलगीही घालू शकते. तर खूप छान अशी फ्रॉक तुम्ही पाहू शकता. अशी लॉंग फ्रॉक आहे ही. तर ही साडी मी आता घातली नाही तरी या फ्रॉकीचा काहीतरी मला उपयोग होईल. तर त्यामुळे मी अशी छान ही शिवून घेतली आहे. आणि अजून एक
ही एक छान, ही पण साडी माझी खूप छान होती. तर या साडीचाही मी छान असा लेहेंगा शिवला आहे. तर साऊथ इंडियन लेहेंगा दिसतो किंवा म्हणजे ही साडी त्या प्रकारची होती की छान असा याच्यावर हा ब्लाऊज आणि हा लेहेंगा असा शिवलेला आहे. तर खूप छान माझी ही पण साडी होती आणि ती ब्लॅक कलरची साडी होती. तर त्याचा वापर असा आपण केला ना तर आपल्याला ती नंतर वापरात केव्हाही आपण घालू शकतो. तर ही टिप मला तुम्हाला द्यायची होती की एखादी साडी जर आपल्याला खूप आवडत असेल तर ती फेकून न देता त्याचा छान असा लेहेंगा किंवा ड्रेस, लॉंग फ्रॉक वगैरे शिवली ना तर आपण वेगळं काहीतरी म्हणून ते आपण यूज करू शकतो. तर तर तुम्ही पाहू शकता आता माझं पूर्ण कपाट हे छान असं मी आवरून ठेवलं आहे. तर दिसायला आता किती छान दिसतंय ते कपाट, परंतु त्याला मला आवरायला भरपूर टाइम गेलाय. पण छान वाटतंय जेव्हा केव्हा आपण असं कपाट पाहतो ना तर एकदम असं त्याच्याकडे पाहूशीच वाटतं. परंतु पुन्हा त्याच्यातले कपडे आपण जेव्हा केव्हा घेतो तर थोड्या दिवसांनी पुन्हा जरा अस्तव्यस्त होतात कपडे. तर मग पुन्हा एक दिवस असाच काढून छान असं कपाट आवरून घ्यायचं. तर चला तुम्हाला एक मला गोष्ट सांगायची की आपण साड्या वापरतो आणि त्या वापरून राहिल्यानंतर त्याचं आपल्याला म्हणजे असं होतं की आता या साडीचं काय करायचं. साडी तर खूप छान आहे आणि किती वेळा घालून मग त्याचा थोडा आपल्याला आता म्हणजे असं वाटतं की नको घालायला. तर त्याचं काय करायचं आपण, तर त्या साडीची सुंदर अशी फ्रॉक शिवायची. तर मी ही फ्रॉक शिवून घेतली आहे. तर ही माझी खूप छान आणि खूप फेवरेट साडी होती ब्लॅक कलरची आणि ती मला खूप आवडत होती. तर तिचा मी असा सुंदर असा फ्रॉक शिवून घेतला आहे. तर ही फ्रॉक मीही घालू शकते आणि माझी मुलगीही घालू शकते. तर खूप छान अशी फ्रॉक तुम्ही पाहू शकता, अशी लॉंग फ्रॉक आहे ही. तर ही साडी मी आता घातली नाही तरी या फ्रॉकीचा काहीतरी मला उपयोग होईल. तर त्यामुळे मी अशी छान ही शिवून घेतली आहे. आणि अजून एक ही एक छान, ही पण साडी माझी खूप छान होती. तर या साडीचाही मी छान असा लेहेंगा शिवला आहे. तर साऊथ इंडियन लेहेंगा दिसतो किंवा म्हणजे ही साडी त्या प्रकारची होती की छान असं याच्यावर हा ब्लाऊज आणि हा लेहेंगा असा शिवलेला आहे. तर खूप छान माझी ही पण साडी होती आणि ती ब्लॅक कलरची साडी होती. तर त्याचा वापर असा आपण केला ना तर आपल्याला ती नंतर वापरात केव्हाही आपण घालू शकतो. तर ही टिप मला तुम्हाला द्यायची होती की एखादी साडी जर आपल्याला खूप आवडत असेल तर ती फेकून न देता त्याचा छान असा लेहेंगा किंवा ड्रेस, लॉंग फ्रॉक वगैरे शिवली ना तर आपण वेगळं काहीतरी म्हणून ते आपण यूज करू शकतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मैत्रिणींना पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.